नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्याला एक विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे आणि आषाढ महिना त्यातलाच एक अत्यंत पवित्र महिना मानला जातो. आषाढ महिन्यापासूनच चातुर्मासाची सुरुवात होते. या काळामध्ये देवी देवतांची पूजा, अर्चा, व्रत, वैकल्य आणि विशेषतः कुलदेवी व कुलदेवतांची आराधना अत्यंत फलदायी मानली जाते. आपल्या पूर्वजांनी हा महिना विशेषतः स्त्रियांसाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी राखून ठेवला आहे. आषाढी एकादशी, आषाढ अमावस्या आणि या महिन्यातील गुरुवार व शुक्रवार हे दिवस देवी पूजनासाठी अत्यंत शुभ मानले जातात. या महिन्यामध्ये निसर्गही बहरलेला असतो. पावसाळा सुरू झालेला असतो. धरणी हिरवीगार होते आणि याच काळामध्ये आपली कुलदेवी आपल्यावरती विशेष कृपा करते असे मानले जाते. म्हणूनच आपल्याकडे परंपरा आहे की आषाढ महिना संपण्यापूर्वी कुलदेवीची ओटी भरावी. ही ओटी म्हणजे फक्त एक विधी नाही, तर ती आपल्या कुटुंबाच्या समृद्धीसाठी, सुरक्षिततेची आणि आनंदाने केलेली प्रार्थना आहे. कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची, आपल्या घराण्याची रक्षण करते देवी. प्रत्येक कुटुंबाची, प्रत्येक आडनावाची एक विशिष्ट कुलदेवी असते, जी पिढ्यानपिढ्या त्या कुटुंबाचे रक्षण करत आलेली असते. महाराष्ट्रामध्ये तुळजाभवानी, रेणुका माता, अंबाबाई, येलम्मा, भवानी माता, जोगेश्वरी, कालिका माता अशा अनेक देवी वेगवेगळ्या कुटुंबाच्या कुलदेवी म्हणून पूजल्या जातात. कुलदेवी ही आपल्या घराण्याची मूळ शक्ती मानली जाते. आपले पूर्वज जिथून आले त्या मूळ गावी किंवा मूळ स्थानी कुलदेवीचे मंदिर असते आणि तिथे नियमित दर्शनासाठी जाणे, तिची पूजा करणे, तिची ओटी भरणे हे कुळाचे कर्तव्य मानले जाते. ज्या कुटुंबामध्ये कुलदेवीची मनोभावे पूजा केली जाते, त्या कुटुंबावर नेहमीच देवीची कृपादृष्टी राहते अशी श्रद्धा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेकांना मूळ गावी जाऊन कुलदेवीचे दर्शन घेणे शक्य होत नाही. म्हणूनच घरच्या घरी देखील कुलदेवीची ओटी भरून तिची आराधना करता येते. देवी भक्तीच्या भावनेला जास्त महत्त्व देते, स्थानाला नाही. पूर्वी आपल्या आजी, आई सांगायच्या, आषाढ महिन्यापूर्वी देवीची ओटी भर. यामागे एक सुंदर भावना आहे. ओटी म्हणजे फक्त वस्तू अर्पण करणं नाही, तर हे देवी आमच्या घरावर तुझी कृपा अशीच राहू दे अशी नम्र विनंती आहे. ओटी म्हणजे कृतज्ञता, ओटी म्हणजे श्रद्धा, ओटी म्हणजे प्रेम, ओटी म्हणजे समर्पण. म्हणूनच आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्याला घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, आषाढ महिना संपण्यापूर्वी घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरावी. एक वस्तू जी ओटीमध्ये ठेवायला अनेक जणी विसरतात, त्यामुळे त्यांना कुलदेवीचा पूर्ण आशीर्वाद मिळत नाही. आषाढ महिना संपण्यापूर्वी ही एक वस्तू ओटीत ठेवायलाच हवी, नाहीतर तुमची ओटी अपूर्ण मानली जाते. ओटी भरत असताना कोणता मंत्र म्हणावा, ओटीच्या साहित्याचं नंतर काय करावं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अनेक जण विचारतात की ओटी वर्षभर कधीही भरता येते, मग आषाढ महिन्यातच का भरावी? याचे उत्तर आपल्या शास्त्रांमध्ये आणि परंपरांमध्ये दडलेले आहे. आषाढ महिना हा चातुर्मासाची सुरुवात असतो. या काळामध्ये देवी देवता योगनिद्रेत जाण्यापूर्वीचा हा शेवटचा महत्त्वाचा काळ असतो असे मानले जाते. त्यामुळे या महिन्यामध्ये केलेली पूजा, अर्चा, व्रत आणि ओटी भरणे हे विशेष फलदायी ठरते असे मानले जाते. आषाढात केलेली प्रार्थना देवी लवकर ऐकते आणि पुढील 4 महिने कुटुंबाचे रक्षण करते. तसंच आषाढ महिना हा पावसाळ्याची सुरुवात असतो. शेतकरी कुटुंबासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण याच काळामध्ये पेरणी होते. त्यामुळे चांगले पीक यावे, कुटुंबामध्ये सुबत्ता यावी, यासाठी कुलदेवीकडे साकडे घालण्याची प्रथा आपल्याकडे रूढ आहे. आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजे आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी यासारखे मोठे सण उत्सव येतात. या पवित्र दिवसांच्या पार्श्वभूमीवर देवीची ओटी भरल्यास पुण्य अनेक पटीने वाढते अशी श्रद्धा आपल्याकडे आहे. ओटी भरणे ही एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र परंपरा आहे. स्त्रीच्या ओटीमध्ये काही वस्तू ठेवून तिला आशीर्वाद देणे ही मूळ संकल्पना यामागे आहे. जेव्हा आपण देवीची ओटी भरतो तेव्हा आपण प्रतिकात्मकरित्या देवीला आपल्या घरी, आपल्या कुटुंबामध्ये समृद्धी, सुख, संतती आणि सौभाग्य घेऊन येण्याची विनवणी करतो. ओटी भरणे ही केवळ एक कर्मकांड नाही, तर ती एक भावनिक आणि आध्यात्मिक कृती आहे. यामागे आपण देवीला आई मानून तिच्या ओटीमध्ये जीवनावश्यक वस्तू जसं की धान्य, फळं, वस्त्र
अर्पण करतो आणि तिच्याकडून आपल्या कुटुंबासाठी आशीर्वाद मागतो. पारंपरिक पद्धतीने ओटी भरताना नारळ, तांदूळ, हळदी-कुंकू, फुले, खण, बदाम, खारीक, सुपारी अशा वस्तू वापरल्या जातात. या प्रत्येक वस्तूला स्वतःचे असे धार्मिक महत्त्व आहे. चला आता जाणून घेऊया की घरच्या घरी कुलदेवीची ओटी नेमकी कशी भरावी. तर सगळ्यात पहिली पायरी म्हणजे जागेची स्वच्छता आणि तयारी. ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहात, तसं आषाढ महिना आता संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत. तर कोणताही शुभ दिवस निवडून तुम्ही देवीची ओटी भरायची आहे. ज्या दिवशी देवीची ओटी भरणार आहात, त्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. सर्वप्रथम देवघर स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर देवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे. त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र अंथरायचे आहे. लाल आणि पिवळा रंग देवीला विशेष प्रिय मानला जातो. सर्वप्रथम देवीला स्नान घालून स्वच्छ वस्त्र परिधान करून हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहायची आहेत. त्यानंतर दिवा, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. देवीला नमस्कार करून मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ओटीचं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. आता ओटीच्या साहित्यामध्ये काय काय लागणार आहे? तर सर्वप्रथम साडी किंवा खण घ्यायचा आहे. हा खण किंवा साडी घेत असताना तो शुभ रंगाचा असावा. शक्यतोवर लाल, पिवळा, हिरवा अशा रंग तुम्ही निवडावेत. त्यानंतर एका ताटामध्ये किंवा परडीमध्ये आपल्याला सर्वप्रथम साडी किंवा खण ठेवायचा आहे. त्यावरती एक अखंड नारळ पाण्याने भरलेला, शक्यतोवर शेंडी असलेला ठेवायचा आहे. तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत. हळकुंड, कुंकू आणि फुलं, हार, सुपारी, विड्याची पानं ठेवायची आहेत. बदाम, खारीक खोबऱ्याची वाटी, गूळ किंवा साखर, एक चांदीचे किंवा तुमच्याकडे जे कोणते नाणे आहे ते ठेवायचे आहे. दक्षिणा ठेवायची आहे. इच्छेनुसार सौभाग्याचे अलंकार जसं की हिरव्या बांगड्या, आरसा वगैरे ठेवायचा आहे. या सर्व वस्तू देवीला सौभाग्य आणि मंगलाचे प्रतीक म्हणून अर्पण केल्या जातात. आता त्यानंतर आपल्याला जी शुभ वस्तू देवीच्या ओटीमध्ये ठेवायची आहे, ती ठेवण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करायचं आहे. कारण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपतीपासूनच केली जाते. ओम गणगणपते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. त्यानंतर आपल्या कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे. ओटी ही नेहमी पूर्ण संसाराचं आणि समृद्धीचं प्रतीक असते. त्यात वापरली जाणारी प्रत्येक वस्तू ही पंचतत्वाचे प्रतिनिधित्व करते. साडी आणि खण हे वस्त्र आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. तांदूळ किंवा गहू हे अन्नाचे आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. फळ म्हणजे श्रीफळ हे त्या रूपाने आरोग्याचे व अखंड बीजाचे प्रतीक आहे. सुपारी आणि हळदी कुंकू हे मांगल्याचे प्रतीक आहे. पण या सगळ्या साहित्यासोबत अशी एक महत्त्वाची वस्तू आहे जी ओटीमध्ये ठेवलीच पाहिजे. जर तुम्ही ती ठेवली नाही तर तुमची ओटी अपूर्ण मानली जाते आणि कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न होत नाही. तर ती वस्तू कोणती आहे? अनेक कुटुंबामध्ये ओटी भरत असताना नारळ, तांदूळ, खण या गोष्टीवरती भर दिला जातो. पण काही गोष्टींकडे दुर्लक्ष होते. वास्तविक पाहता या सर्व वस्तू अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. ज्यामध्ये सुपारी ही आपल्या पूजा विधीमध्ये गणपतीचे प्रतीक मानली जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनाशिवाय होत नाही. सुपारीच्या रूपात आपण गणपतीलाही या पूजेमध्ये सामील करून घेतो. देवीची ओटी भरताना जर सुपारी नसेल तर ती ओटी अपूर्ण मानली जाते, अशी आपल्या पूर्वजांची श्रद्धा आहे. सुपारी ही समृद्धीचे, स्थिरतेचे आणि शुभत्वाचे प्रतीक आहे. ओटीमध्ये सुपारी ठेवल्याने घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही, अशी मान्यता आहे. तसंच सुपारी अखंड असावी, ती तुटलेली किंवा फुटलेली नसावी. अखंड सुपारी ही कुटुंबाच्या एकतेचे आणि अखंडतेचे प्रतीक मानली जाते. जर सुपारी तुटलेली असेल तर ती वापरू नये, त्यामुळे कुटुंबामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो, अशी समजूत आहे. कुलदेवीची ओटी भरत असताना त्यावरती नारळ, तांदूळ, खण यासोबतच अखंड सुपारी आणि हळकुंड ठेवायचं आहे. लेकूरवाळ हळकुंड ठेवावं. हळद ही केवळ मसाला नाही तर ती मंगल, आरोग्य, समृद्धी आणि शुभत्वाचं प्रतीक मानली जाते. देवीला हळद अत्यंत प्रिय मानली जाते, म्हणून शक्यतो ओटीमध्ये संपूर्ण हळकुंड, लेकूरवाळ नक्की ठेवा. याचा अर्थ आमच्या घरामध्ये सदैव शुभत्व नांदो अशी प्रार्थना करणं होय. आणि त्यासोबतच देवीला प्रिय असलेली वस्तू ज्याशिवाय कुलदेवीची ओटी पूर्ण होत नाही ती म्हणजे पानाचा विडा किंवा तांबूल. हे तुम्हाला देवीच्या ओटीमध्ये ठेवायचंच आहे. हा तांबूल कसा तयार करावा त्यासाठी खायची पानं म्हणजेच खाऊची पानं घ्यायची आहेत. त्यावरती तुम्हाला थोडंसं काच, चुना, त्याचबरोबर सुपारी, सोप, खडीसाखर टाकून हे सगळं कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये
हा तांबूल जो आहे तो देवीला तुम्हाला अर्पण करण्यापूर्वी त्यामध्ये लवंग आणि विलायची देखील टाकायची आहे, कारण लवंग आणि विलायची तुम्हाला माहिती आहे की देवी लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. ते तुम्ही अखंड ठेवू शकता किंवा त्याचे देखील तुम्ही तुकडे किंवा खलबत्त्यामध्ये कुटून हा तांबूल तयार करून देवीला नैवेद्य स्वरूप ओटीवरती ठेवायचा आहे, किंवा तुम्ही पानाचा विडा तयार करू शकता. तुमच्या घरासमोर एखादी पानाची टपरी असेल तर तिथे जाऊन तुम्ही विडा विकत आणला तरी सुद्धा चालेल, पण त्यामध्ये काही ज्या गोष्टी असतात ज्या देवीच्या ओटीमध्ये चालत नाहीत त्या घालायच्या नाहीत. आणि त्या विड्यावरती तुम्हाला एक अखंड लवंग लावायची आहे. विड्यामध्ये तुम्हाला एक अखंड वेलची टाकायची आहे आणि ओटीवरती हे सर्व साहित्य ठेवून तुम्हाला देवीसमोर ही ओटी भरायची आहे. आता ओटी भरत असताना तुम्हाला ती ओटी देवीच्या समोर न्यायची आहे आणि परत तुमच्या छातीजवळ आणायची आहे. असं आपल्याला 3 वेळा करायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून मनापासून म्हणायचं आहे, हे कुलदेवी आमच्या कुटुंबावर सदैव कृपा ठेव. घरामध्ये सुख, समाधान, आरोग्य आणि ऐक्य राहू दे. आमच्याकडून जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या चुका क्षमा कर. आमच्या मुलांना सुबुद्धी दे, प्रगती आणि चांगले संस्कार दे. तुझी कृपा छाया आमच्यावरती सदैव राहू दे. लक्षात ठेवा, या पूजेचा उद्देश कोणत्याही प्रकारची भीती निर्माण करणं नाही. वेगवेगळ्या भागांमध्ये आणि कुटुंबामध्ये कुलदेवीची पूजा, ओटी भरण्याची पद्धत आणि परंपरा वेगवेगळ्या असू शकतात. तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांची किंवा कुलाचाराची पद्धत असेल तर तिलाच प्राधान्य द्या. श्रद्धा, स्वच्छता आणि मनापासून केलेली प्रार्थना हाच या पूजेचा मुख्य आधार आहे. ओटी भरून झाल्यानंतर ती ओटी तुम्हाला खाली ठेवायची आहे. त्यामध्ये असलेल्या अक्षता थोड्याशा आपल्याला काढून एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. ओटी भरली म्हणजे पूजा संपली असं होत नाही. इथेच अनेक जणी चूक करतात. ओटी भरल्यानंतर काही मिनिटं तरी शांत बसून देवीचे नामस्मरण करावे. घाईघाईने उठून दुसऱ्या कामाला लागू नये, कारण पूजेमध्ये आपण फक्त वस्तू अर्पण करत नाही तर आपलं मनही देवीच्या चरणी अर्पण करत असतो. म्हणून 2 मिनिटं डोळे मिटा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनातल्या मनात कुलदेवीचं रूप ठेवा. जर मोठे मंत्र माहिती नसतील तर हरकत नाही, मनापासून एवढंच म्हणा, ओम श्री कुलदेव्य नमः. हा मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा तुम्ही म्हणू शकता, किंवा तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिचं मंत्र तुम्हाला येत असेल तर तिचं नामस्मरण तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ, जय तुळजाभवानी माता, जय सप्तशृंगी माता, जय महालक्ष्मी माता, जय रेणुका माता, जय यमाई माता. देवीला मोठ्या मंत्रांपेक्षा भक्ती अधिक प्रिय असते. आपल्या पूर्वजांनी कोणतीही वस्तू उगाच ठेवली नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक सुंदर अर्थ दडलेला आहे. हळद मंगल आणि आरोग्यासाठी, कुंकू सौभाग्य आणि देवी शक्तीसाठी, अक्षता पूर्णत्व आणि समृद्धीसाठी, नारळ अहंकाराचा त्याग करण्यासाठी, विड्याची पानं किंवा विडा शुभ कार्याची सुरुवात, सुपारी स्थैर्यासाठी, हिरव्या बांगड्या सौभाग्य आणि आनंदासाठी, फुले म्हणजे निर्मळ भावना, दक्षिणा दान करण्याची वृत्ती. यामुळे ओटी ही केवळ परंपरा राहत नाही तर ती आपल्या जीवनमूल्याची आठवण करून देते. ओटी भरणं हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर त्याचे मानसिक आणि भावनिक फायदे देखील आहेत. जेव्हा आपण मनोभावे देवीची पूजा करतो आणि ओटी भरतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे मानसिक शांती मिळते, तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. श्रद्धेने केलेल्या कोणत्याही कृतीचा मनावर सकारात्मक परिणाम होतो, हे मानसशास्त्रानेही मान्य केले आहे. तसेच हा विधी कुटुंबाला एकत्र आणतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून दुरावत चालले आहेत. अशा वेळी सामुदायिक धार्मिक विधी कुटुंबाला एकत्र आणण्याचे काम करतात. सर्व सदस्य एकत्र बसून पूजा करतात, गप्पा मारतात आणि एक सकारात्मक वातावरण निर्माण होते. आपल्या परंपरा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे हे एक माध्यम आहे. लहान मुलांना जेव्हा हे विधी शिकवले जातात तेव्हा आपल्या मुळाची आणि आपल्या संस्कृतीची ओळख होते. आषाढ महिन्यातील इतर महत्त्वाच्या गोष्टी. ओटी भरण्यासोबतच आषाढ महिन्यामध्ये इतरही काही गोष्टी केल्या जातात ज्या कुटुंबासाठी शुभ मानले जातात. या महिन्यातील सर्वात मोठा सण म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपण जमतो. गुरुपौर्णिमेला आपण गुरूंप्रती असलेला कृतज्ञता व्यक्त करतो. आषाढ अमावस्येला काही भागामध्ये दीपपूजन केले जाते, ज्याला दीप अमावस्या असंही म्हणतात. घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. या काळामध्ये अनेक भाविक विविध प्रकारची व्रत वैकल्य करतात. या सर्व शुभ प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर कुलदेवीची ओटी भरणे अधिकच अर्थपूर्ण ठरते.
अनेकांच्या मनात असं येतं की कुलदेवीची स्वतंत्र मूर्ती, फोटो नाही तर ओटी कशी भरायची? तर याचे उत्तर सोपे आहे. तुमच्या देवघरातील कोणत्याही देवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर संकल्प करून कुलदेवीच्या नावाने तुम्ही ओटी भरू शकता. देवी ही एकच शक्ती आहे. फक्त तिची रूपं वेगवेगळी आहेत. मनापासून केलेली प्रार्थना आणि श्रद्धा हीच खरी पूजा आहे. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे नाव माहिती नसेल, तर घरातील वडीलधाऱ्या मंडळींना विचारा किंवा कुलदेवीचे मूळ स्थान शोधण्याचा प्रयत्न करा. हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे देखील आपले कर्तव्य आहे. आषाढ महिना आता संपत आला आहे. वेळ फार कमी उरली आहे. जर तुम्ही अजूनही कुलदेवीची ओटी भरली नसेल, तर आजच किंवा उद्याच हा विधी करा. आणि हो, नारळ, तांदूळ, खण यासोबतच अखंड सुपारी अजिबात ठेवायला विसरू नका. त्याचबरोबर पानाचा विडा जो देवीच्या ओटीला पूर्णत्व देतो. लक्षात ठेवा, देवी भक्ताच्या भावनेला महत्त्व देते, महागड्या वस्तूंना नाही. साधेपणाने मनापासून केलेली पूजा देवीपर्यंत नक्की पोचते, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आणि हा विधी करत असताना तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, तर तुम्ही कुलदेवीची काही खास परंपरा असेल तर त्यानुसारच तुम्ही कुलदेवीची ओटी भरावी. आता ओटी भरल्यानंतर ती ओटी जी आहे, ज्या दिवशी तुम्ही ओटी भरलेली आहे त्या दिवशी दिवसभर कुलदेवी समोरच ठेवायची आहे. कुलदेवी समोर ओटी भरल्यानंतर या दिवशी तुम्ही कुलदेवीला एक विशेष नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे, तो म्हणजे खिरीचा. तुमच्याकडे जर मखाणे असतील तर मखाण्याची खीर किंवा तुम्ही साधे तांदूळ असतील तर तांदूळ स्वच्छ धुवून त्याची खीर देवीला नैवेद्यामध्ये अर्पण करा. तसं कुलाचार बऱ्याच जणांच्या घरामध्ये केला जातो, ज्यामध्ये पूर्णावरणाचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो पौर्णिमेच्या दिवशी जर तुमची काही अडचण होती तर तुम्ही येणाऱ्या आषाढी अमावस्येपर्यंत कधीही हा कुलाचार करू शकता. ओटी तुम्हाला देवीसमोर दिवसभर ठेवायची आहे. संध्याकाळी दिवे लागणीनंतर तुम्ही ही ओटी तिथून उचलायची आहे. ओटीतील साहित्याचं काय करावं, तर ही साडी किंवा खण जो तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी वापरला होता, तो तुम्ही जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन याच ओटीने तिथे असलेल्या देवीची ओटी भरू शकता. किंवा तुम्ही जर कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणार असाल 1-2 महिन्यामध्ये, तर हीच ओटी घेऊन तुम्ही तिथे मूळ स्थानी जाऊन हीच ओटी तिथे अर्पण करू शकता. पण तिथे जाणं शक्य नसेल तर हा खण किंवा ही जी साडी आहे तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा तुमच्या सासूबाईंना देऊ शकता. या पूजेमध्ये असलेले सर्व साहित्य जसं की शृंगाराचं साहित्य तुम्ही स्वतः वापरायचं आहे. पानाचा विडा म्हणजेच तांबूल जे आहे ते सर्वांनी प्रसादास्वरूप खाऊन घ्यायचं आहे. नारळ जे आहे ते फोडून कुटुंबामध्ये त्याचा प्रसाद वाटप करायचा आहे. फुलं किंवा वेणी जी आहे, वेणी तुम्ही स्वतः केसांना लावू शकता किंवा तुम्ही खराब झाली असेल तर वाहत्या पाण्यामध्ये किंवा झाडाच्या मातीमध्ये सर्व फुलं आणि देवीला अर्पण केलेली वेणी म्हणजेच गजरा तिथे दाबून द्यायचा आहे. आणि तांदूळ तसंच 5 फळं जी आहेत ते तांदूळ तुम्ही नैवेद्यासाठी म्हणजे वापरू शकता. खीर बनवा किंवा तिचा तुम्ही भात बनवून फक्त कुटुंबातील सदस्यांनीच तो भात किंवा खीर जी आहे ती ग्रहण करावी. यामध्ये वापरलेले 5 फळ, हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं, बदाम याचं काय करावं, तर हे जे आहे सर्व साहित्य ते तुम्ही स्वतः वापरायचं आहे. हळकुंड फोडून त्याचं पावडर बनवून तुम्ही तुमच्या हळदीच्या डब्यामध्ये टाकू शकता. तसंच बदाम, खारीक, खोबरं हे तुम्ही प्रसादास्वरूप खीर किंवा जोही प्रसाद तुम्ही बनवणार असाल त्यामध्ये टाकायचं आहे. शक्यतोवर हे सर्व साहित्य फेकून देऊ नका, कारण यामध्ये देवीचा आशीर्वाद सामावलेला आहे. आणि हळद कुंकू जे आहे ते तुम्ही पुढील पूजेसाठी वापरू शकता किंवा एखाद्या सेपरेट डब्बीमध्ये हे हळद कुंकू ठेवून द्या. देवीचा आशीर्वाद समजून जेव्हा केव्हा तुम्ही घराबाहेर पडाल, कोणत्याही शुभकार्यासाठी हे हळदी कुंकू तुम्ही कपाळी लावून गेलात तर त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल, कारण यामध्ये देवीचा आशीर्वाद सामावलेला असेल. आणि काही चुका आवर्जून टाळा. रागाच्या मनस्थितीमध्ये पूजा करू नका. दुसरी म्हणजे घाईघाईने पूजा उरकू नका. तुटलेल्या किंवा खराब वस्तू देवीला अर्पण करू नका. देवीसमोर वाद, भांडण किंवा कडू बोलणं टाळा. दुसऱ्यांशी तुलना करू नका. कोणी मोठी ओटी भरली, कोणी लहान, याने देवी प्रसन्न होत नाही. देवीला तुमची भावना महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. देवीला सोनं चांदी लागत नाही. एका फुलाने, एका चिमूटभर हळदीने, एका नारळाने आणि मनापासून केलेल्या प्रार्थनेने ही देवी प्रसन्न होते. म्हणून आर्थिक परिस्थितीची चिंता करू नका.
वेगवेगळ्या घराच्या परंपरा वेगवेगळ्या असतात. काही ठिकाणी त्या काळामध्ये पूजा करत नाहीत, काही ठिकाणी केवळ प्रत्यक्ष स्पर्श टाळतात आणि मनातून नामस्मरण करतात. म्हणूनच आपल्या घराच्या परंपरेचा आणि वडीलधाऱ्याच्या मार्गदर्शनाचा आदर करा. श्रद्धा आणि नम्रता सर्वात महत्त्वाची आहे. अनेकांच्या घरी कुलदेवीचे मंदिर गावात असते. अशा वेळी देवघरात देवीचा फोटो ठेवून पूजा करू शकता किंवा मनोभावे देवीचे स्मरण करूनही ओटी अर्पण करू शकता. देवी तुमच्या भावनेला ओळखते. घराच्या परंपरेनुसार नैवेद्य तुम्ही बदलू शकता का? तर साधारणपणे पुरण, खीर, गूळ खोबरे, दूध, फळे, पंचामृत यापैकी काहीही श्रद्धेने तुम्ही अर्पण करू शकता. हे कुलस्वामिनी, आमच्या घरातील प्रत्येकावरती तुझी कृपा राहू दे. आजारी व्यक्तींना आरोग्य दे, मुलांना चांगले संस्कार दे, घरामध्ये प्रेम, ऐक्य आणि समाधान राहू दे. आमच्याकडून नकळत झालेल्या चुका क्षमा कर, अहंकार दूर कर, सत्कर्म करण्याची बुद्धी दे आणि तुझ्या चरणी सदैव भक्ती ठेवण्याची शक्ती दे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याकडे पैसा आहे, पण मनःशांती कमी होत चालली आहे. अशा वेळी देवपूजा म्हणजे चमत्कार घडवण्याचा मार्ग नाही, तर स्वतःला शांत करण्याचा, कृतज्ञ राहण्याचा आणि आपल्या संस्कृतीशी जोडून राहण्याचा सुंदर मार्ग आहे. ओटीतील प्रत्येक वस्तू आपल्याला आठवण करून देते की आयुष्यामध्ये श्रद्धा, नम्रता, प्रेम आणि समाधान हेच खरं धन आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि उपयोगीही पडला असेल. तुमच्या घरामध्ये कोणती कुलदेवी आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या घरामध्ये ओटी भरण्याची काही खास परंपरा असेल तर ती देखील माझ्यासोबत शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत, नातेवाईकांपर्यंत नक्की पोचवा, जेणेकरून त्यांनाही या सुंदर परंपरेची माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण सोबतच तुम्ही हाय बटनला प्रेस केलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल. आणि तोपर्यंत काळजी घ्या आणि अजिबात तुम्ही कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका. जय कुलस्वामिनी, जय देवी. धन्यवाद. भेटूयात पुढच्या अशा नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.